तिला न देता स्वतःच एकटी मिष्ठान्न खाते. पुढच्या जन्मामध्ये ती गाव डुकरी होते. त्यामुळे पतीला सोडून कधीही मिष्ठान्न खायचं नाही. समजा कदाचित ती गाव डुकरी नाही झाली, मग काय होते? बकरी होते आणि स्वतःचीच विष्ठा खाणारी बकरी होते ती पुढच्या जन्मामध्ये. म्हणून पत्नीने पतीला सोडून कधी मिष्ठान्न खाऊ नये. जी स्त्री आपल्या पतीला तू अशा एकेरी शब्दामध्ये बोलते, कोठे झाला होता तू? आत्तीव नका घर तू, बस लवकर छेंदिले आते तू, असं जर एकेरी शब्दामध्ये तू बोलत असेल तर पुढच्या जन्मी ती मुकी होती. मुकी, तिला बोलता येत नाही. म्हणून एकेरी शब्दामध्ये पतीला बोलायचं नाही. आणि तुम्ही सुद्धा पत्नी एकेरी शब्दामध्ये बोलेल असं वागायचं नाही. या म्हणतील ना तुम्ही फक्त आमचीच बाजू सांगतायत, वक्त्याला दोन्ही बाजू सांगितल्या गेल्या पाहिजे. नाही तर मग ते एक पारड खाली होईल एक पारड वर होईल, तसं होता कामा नाही. आपलं सुद्धा आचरण असं पाहिजे की स्त्रीने आपला आदर करावा, असं आपलं वागणूक असली पाहिजे पतीची सुद्धा. पुढचा नियम ऐका. जी स्त्री आपल्या पतीची दृष्टी चुकवून परपुरुषाकडे पाहते ती पुढच्या जन्मामध्ये कानी जन्माला येते. कानी माहितीये? चकानी, माफ करा, शिवपुराण मध्ये लिहिलंय ते मी सांगतोय आपल्याला. पुढच्या जन्मामध्ये. म्हणून पतीला सोडून परपतीकडे पाहू नये. दृष्टी चुकवून कुमुखी येते किंवा कुरूप येते. या लोकांमध्ये ते आई वडील धन्य आहेत, तो पती धन्य आहे की ज्यांच्या घरामध्ये पतिव्रता स्त्री राहते. ते आई वडील धन्य आहेत. पतिव्रता स्त्रीच्या पुण्याने मातृवंश, पितृवंश आणि पतिवंशातील तीन पूर्वज स्वर्गामध्ये सुख भोगत असतात. म्हणजे घरात जर एक पतिव्रता स्त्री असली, या तिन्ही पिढ्या तीन पूर्वज स्वर्गामध्ये सुख भोगत असतात. पण जर जी स्त्री दुराचरण करते, तिच्या दुराचरणामुळे मातेच्या पिढ्या, वडिलांच्या पिढ्या आणि पतीच्या पिढ्या, या तीन लोकांच्या तीन पिढ्या नरकामध्ये पडत असतात दुराचरण केल्याने. पतिव्रतेचे एवढे मोठे महिमान आहे. या पतिव्रता स्त्रीचे पावलं जिथे पडतात, चरण जिथे पडतात, तर ती पृथ्वी सुद्धा पवित्र होते. एवढा महिमा पतिव्रताचा आहे. सूर्य, त्या सूर्याची किरण पतिव्रता स्त्रीला स्पर्श करतात. कशा करता? सूर्य म्हणतो मला पावित्र्य प्राप्त करण्याकरता मी पतिव्रता स्त्रीला स्पर्श करतो. चंद्र, वायू, अग्नी, जल हे सर्व पतिव्रता स्त्रीला आपल्या स्वतःला पवित्र करण्याकरता स्पर्श करत असतात. एवढी पतिव्रता स्त्री परम पवित्र आहे. अहो, गंगा स्नान जर केलं तर फक्त आपल्या एकट्याचं शरीर पवित्र होतं. म्हणजे आपलं शरीर पवित्र होण्याकरता गंगेमध्ये स्नान करावं लागतं. पण जर समोरून पतिव्रता स्त्री येत असेल तर तिचं नुसतं दर्शन जरी झालं, नुसतं डोळ्याला दृष्टीला जरी पतिव्रता स्त्री पडली तर त्या पाहण्याला संपूर्ण शरीर पवित्र होत असतं केवळ दर्शनाने. एवढा महिमा पातिव्रत्य धर्माचा सांगितलेला आहे. देवकर्म, पितृकर्म, अतिथी कर्म, यज्ञ कर्म पतीशिवाय होत नाही म्हणतात. ज्याच्या घरामध्ये पतिव्रता स्त्री आहे, ज्याच्या घरामध्ये पातिव्रत्य धर्माचं वर्णन आहे, अशा ठिकाणी सर्व देवता सुद्धा आश्रयाला येतात. ज्या घरामध्ये स्त्रियांची पूजा होते, यत्र नार्यस्त पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः, यत्र एतातु न पूज्यन्ते तत्र सर्वाः अपलाक्रियाः. येथे स्त्रियांची पूजा केली जाते. पूजा म्हणजे आरतीचं ताट घेऊन असं वाढलं जातं, त्याला पूजा म्हणत नाही. सन्मान दिला जातो, आदर केला जातो, त्यांचाही मताचा स्वीकार केला जातो. तिथे देवता वास्तव्य करत असतात. यानंतर त्या ब्राह्मणीने पतिव्रतेचे 4 प्रकार सांगितले.
हा विषय रामायणात सुद्धा आलाय. रामायणामध्ये अनसूया माता सीता मातेला उपदेश करते आणि शिवमहापुराणामध्ये हा विषय आलाय. तर ती ब्राह्मणी पार्वती मातेला पातिव्रताचा धर्माचा उपदेश करत असताना पतिव्रता स्त्रीचे नियम सांगून 4 प्रकारच्या पतिव्रता जगतामध्ये संपूर्ण त्रिभुवनाला पवित्र करत असतात म्हटलं. पण थोड्याशा भेदाने याच्यामध्ये 4 प्रकार पडले. कोणते 4 प्रकार लक्ष देऊन ऐका. ज्या स्त्रीला स्वप्नात सुद्धा आपलाच पती दिसतो, परपती दिसत नाही, दुसरा माणूसच दिसत नाही, तिला जागृतीत तर सोडा, पण जिला स्वप्नात सुद्धा आपलाच पती दिसतो, स्वप्नातही जिचं मन आपल्या पतीला सोडून परपतीकडे जात नाही, ती जगतातली सर्वात उत्तम पतिव्रता आहे. बोले गौरी शंकर भगवान की. हिला उत्तम पतिव्रता म्हणतात. जिचं मन सुद्धा पतीला सोडून जात नाही, स्वप्नात सुद्धा जिला पती दिसतो, परपती दिसत नाही. दुसरी पतिव्रता आहे, तिला मध्यम पतिव्रता म्हणतात. जिला माणसं दिसतात पण आपल्यापेक्षा वयाने मोठे असतील तर ती वडिलांप्रमाणे मानते, आपल्या बरोबरीचे असतील तर भावाप्रमाणे मानते, आपल्यापेक्षा लहान असतील तर मुलाप्रमाणे मानते. तिला मध्यम पतिव्रता म्हणतात. त्यानंतर आहे निकृष्ट पतिव्रता. जी आपल्या मनामध्ये पातिव्रत्य धर्म जाणून व्यभिचार कर्म करत नाही, त्याला निकृष्ट पतिव्रता म्हणतात. तिचं मन जातं, पण ती म्हणतात की माझं पातिव्रत्य नष्ट होईल. ते पातिव्रत्य धर्म जपण्याकरता तिचं मन जरी गेलं, परंतु ती पातिव्रत्य धर्म जाणण्याकरता व्यभिचार कर्म करत नाही, पातिव्रत्य धर्म पाळण्याकरता ती निकृष्ट पतिव्रता, पण आहे मात्र पतिव्रताच. चौथी पतिव्रता ऐका. जिच्या मनामध्ये परपती बरोबर रती करण्याची इच्छा आहे, परंतु आपल्या कुळाला कलंक लागेल, आपली अपकीर्ती होईल या भीतीने ती परपती बरोबर रती करत नाही, म्हणून तिला निकृष्टामध्ये निकृष्ट पतिव्रता मानलेली. पण आहे मात्र पतिव्रताच. तिच्या दर्शनाने सुद्धा जगतातली पाप नष्ट होतात. थोड्या थोड्या भेदाने पतिव्रतेचे 4 प्रकार सांगितले. या 4 प्रकारच्या पतिव्रता संपूर्ण लोकाला पवित्र करत असतात. इहलोक आणि परलोकामध्ये पतीला आनंद प्राप्त करून देतात आणि पतीसह ती स्त्री पतिलोकामध्ये सानंद आनंदाने नांदत असते. एवं ज्ञात्वा शिवे नित्यं कर्तव्यं पतिसेवनम् त्वया शैलात्मने प्रीत्या सर्व काम प्रदम सदा. ब्राह्मणी म्हणते, हे शैलपुत्री, हे पार्वती, अशा प्रकारचे सर्व नियम जाणून तू नेहमी पतीची सेवा करायची. तू जर पतीची सेवा केली ना तर तुझे सर्व मनोरथ सफल होतील. आणि त्या ब्राह्मणीच्या द्वारे उपदेश देऊन आता पार्वती मातेची विदाई होते. आणि आता करुण प्रसंग त्या हिमालयाच्या नगरीवर निर्माण होतो. बाप कितीही कठोर अंतःकरणाचा असला तर आयुष्यामध्ये एकदा रडतो. जेव्हा आपली मुलगी सासरी जाते ना, कितीही कठोर अंतःकरणाचा बाप असला तरी त्या दिवशी तो ढसा ढसा रडल्याशिवाय राहत नाही. आईचं कितीही जड अंतःकरण असलं, कठीण अंतःकरण असलं, तर ती आई सुद्धा ढसा ढसा रडते. आणि मुलीच्या अंतःकरणाची काय अवस्था, एकाच वेळेस सुख आणि एकाच वेळेस दुःख, एकाच वेळेस संयोगाचा आनंद आणि एकाच वेळेस वियोगाचं दुःख जिच्या अंतःकरणामध्ये असते, जावे त्याच्या वंशात देवाकडे. एकीकडे पतीच्या प्राप्तीचा आनंद आहे, तर दुसरीकडे मात्या पित्यांचा वियोगाचं दुःख आहे. ती जेव्हा आपल्या आई वडिलांचं घर सोडून जाते, तिच्या मनामध्ये केवढी उथल पुथल होत असते. आई वडिलांचा स्नेह तिला जाऊ देत नाही आणि पतीविषयी स्नेह थांबू देत नाही. या जगतामध्ये एकाच वेळेस येणारी सुख दुःख
लेकीच्या जीवनामध्ये असतात. माणसाच्या जीवनामध्ये कधी आनंद असतो तर कधी दुःख असतं, पण ज्यावेळेस आनंद असतो तेव्हा दुःख नसतं, आणि जेव्हा दुःख असतं तेव्हा आनंद नसतो. पण लेक जेव्हा सासरी जाते तेव्हा तिच्या मनामध्ये आनंदही आहे आणि दुःख सुद्धा आहे. आनंद व्यक्त करावा का दुःख शोक प्रकट करावा हे तिला काही कळत नाही. तर त्या पार्वती मातेची विदाई होत असते. बाबुल की दुआ